हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्याची कटिंग तुम्हाला सविस्तर अशी दाखवलेली आहे। या या भागाला बघा, आता हा पुढचा भाग आहे आपला प्रिन्स कटचा आहे। त्याला आपण इथे काठाची डिझाइन बनवणार आहे। पुढच्या साईडला व्यवस्थित असा हा पंचकोनीचा गळा आहे बघा। इथे आपल्याला हे बघा, अशा शेपनं आपण इथे काठ लावून घेणार आहे। व्यवस्थित असा काठ कसा लावायचा ते मी सविस्तर सांगणार आहे। बघा, अशा शेपला आपण इथे काठ लावून घेणार आहे। व्यवस्थित अशी काठाची डिझाइन एकदम मस्त अशी दिसते। एकाच साईडला आपण लावणार आहे, कारण आपला काठ कमी असतो त्यामुळे दोन्ही साईडला पुरत नाही। आपण हे उजव्या साईडला आपण हा काठ लावून घेणार आहे। हा वाला काठ आहे बघा। आपली बाहीची घडी बसून आपल्याला काठ असा थोडा असा शिल्लक राहतो, त्याच्यामुळे ही डिझाइन इझी अशी बनून जाते। इथे बघा, आता 32 ची आपली चेस्ट साइज आहे, तर आपल्याला घडी आपल्याला इथे बाहीची घडी आपल्याला येणार आहे 8.5 इंच। तर बघा, इथे हे आपला कपडा बाहीला राहून, हे बघा कपडा आपला बाहीला जाऊन इथला हे बघा इथं 17 इंच ठेवला तरी पण आपला इकडे पुढे असा काठ शिल्लक राहत आहे। हे बघा, व्यवस्थित असा आपला पुढच्या साईडला काठ शिल्लक राहत आहे। व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा। हे बघा, व्यवस्थित असा एवढा काठ आपला शिल्लक राहतोय, त्याच्यामध्ये आपली डिझाइन होऊन जाते। आणि एवढ्या साईजचा काठ मी इथं पुढच्या साईडला लावून घेणार आहे। बिना कॅनव्हासचा पण हा एकदम व्यवस्थित असा काठ लावता येतो आणि लावला जातो। व्यवस्थित असं मी तुम्हाला दाखवते। व्यवस्थित असं शेप मी इथं ड्रॉ केलेला आहे। व्यवस्थित आपल्याला हे बघा, इथं 2.25 इंचाचा मी काठ लावणार आहे। आपल्या इथं अर्धा इंच पुढची बाही लावताना शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे, म्हणून मी इकडं एक्स्ट्रा सोडलेला आहे कपडा। आपल्याला छोटा 2 इंचाचा लावायचा असेल तरी पण आपण लावू शकतो। व्यवस्थित असा ड्रॉ करून घेतलेला आहे। मी बिना कॅनव्हासचाच तुम्हाला सांगत आहे कसा लावायचा। व्यवस्थित असा ह्याच्यावर ठेवायचा आणि हे बघा, ह्याच्यावर ठेवून व्यवस्थित असा ह्याचा छाप उमटवायचा। हे बघा, व्यवस्थित असा आपला इथे झालेला आहे। थोडा याला डार्क करून घेते। हा बघा, ह्याला डार्क करून घेतलेला आहे। आता ह्या साईडला इकडे 1/2 इंचाचा आपण एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे। हे बघा इथून, आणि ह्या साईडला पण आपण इथून 1/2 इंचाने वाढवून घेणार आहे। इकडे खाली काहीच वाढवण्याची गरज नाही। व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया।
हे बघा आपलं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे। हे बघा ह्या काटाला आता शिलाई घेतलेली आहे मी। हे बघा ह्या काटाला आता शिलाई घेतली। व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि दाब शिलाई वरून घ्यायची, व्यवस्थित असं येतं ते। आता जो आपण हा शेप दिलेला होता पुढच्या गळ्याला, तो व्यवस्थित असा हा कटिंग करून घ्यायचा आणि पलटी करून घ्यायचा। व्यवस्थित हा मेन फॅब्रिकचा कपडा कटिंग करून घ्यायचा। इथे एक सेप कट घ्यायचा व्यवस्थित आणि ह्याला दाब शिलाई घ्यायची। बघा व्यवस्थित असा आलेला आहे। दाब शिलाई घेतल्यानंतर तसा कपडा हा होऊन जातो। आता बघा ह्या शेपने आपण इथे काट लावून घेणार आहे। व्यवस्थित असं मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आणि जिथे आपण पाव इंचाने एक्स्ट्रा घेतलेलं शिलाई मार्जिंगसाठी तिथून आपण शिलाई मारणार आहे याच्यावरून। याला डबल एक शिलाई घ्यायची। जो आपला हे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलेलं त्याच्या पुढचा आपला कपडा कटिंग करून घ्यायचा। व्यवस्थित असं याला शेप कट द्यायचे आणि इथल्या साईडला आपण दाब शिलाई घेणार आहे। हा पाव इंचाचा कपडा अस्तरच्या बाजूला करायचा आणि दाब शिलाई घ्यायची। इथे बघा इथे व्यवस्थित अशी ह्या कडेला दाब शिलाई घ्यायची। तिन्ही बाजूने आपण याला शिलाई घेणार आहे। व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची आणि हा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकायचा। बघा बिना कॅनव्हाची पण किती सुंदर असा काटाची डिझाईन बनलेली आहे। व्यवस्थित आता ह्या साईडला पण आपण पाव इंचाने घेतलेलं होतं एक्स्ट्रा, ते सविस्तर असं फोल्ड करायचं आतमध्ये। हे बघा इथे असं आणि शिलाई मारून घ्यायची। ह्या साईडला बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे। इथे बघू शकता। हे बघा बिना कॅनव्हाचा पण शेप किती मस्त आलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये ह्यालाच मी कॅनव्हास लावून पण बनवणार आहे डिझाईन, ते तुमच्यासोबत शेअर करते। आता जो आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं या पुढच्या भागाला ठेवून आपण शिलाई मारणार आहे। इथे याला
पुढच्या भागाला आपण कोणताही शेपचा आकार घेऊ शकतो। इथे मी ह्याला पंचकोनीचा घेतलेला आहे। हे बघा इथे ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची। आता चला ह्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून दाखवते तुम्हाला। या दुसऱ्या साईडनं पण आपण शिलाई मारून घेणार आहे। बघा इथे किती व्यवस्थित असं आलेला आहे। जो हा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो कटिंग करून टाकायचा। बघा किती सुंदर दिसत आहे। व्यवस्थित असा तुम्ही पण हे इझी पद्धतीने हे बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कॅनव्हास लावून पण हे डिझाइन बनवून दाखवणार आहे। अशाच नवीन एका व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।